Hello everyone, welcome back to my channel. I hope you all are doing good. आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि हे जे डेकोरेशन आहे ते आम्ही आज सकाळी उठून केलं आहे. माझ्या मुलांनी, मी आणि माझ्या मुलीनी आणि आम्ही निघालो आहे गजानन मंदिराजवळ गणपती आणण्यासाठी घरी. आणि मी खूप पहिल्यांदाच चालली आहे माझ्या मुलीसोबत गणपती आणायला. मी आधी कधीच गणपती घेण्यासाठी गेलेले नाही आहे आणि जो आजचा उत्साह आहे, जी गर्दी आहे ती पण मी पहिल्यांदाच बघत आहे. आणि खूपच पॉझिटिव्ह आणि उत्साही वातावरण होतं आणि इतक्या छान छान सगळ्या गणपतीच्या मूर्त्या होत्या. असं कळत नव्हतं की कोणतं घ्यावं कोणतं नाही घ्यावं, कारण की सगळ्याच खूप छान होत्या. बट घरी आणायला बेस्ट मूर्ती पाहिजे होती. आणि इनिशियली डिसाईड केलेलं की लालबागचा राजा घेणार किंवा श्रीमंत दगडूशेठ गणपती घेणार. सर्वात जास्त इनिशियली हेच होतं की लालबागचा राजाच घ्यायचा आणि आमचं त्या हिशोबानेच बघणं चालू होतं. आणि कन्फ्युजन इतकं होतं ना की बस फक्त आम्हालाच नाही, जे पण लोक होते खरेदी करताना खूप जास्त कन्फ्युजन होतं, कारण की इतके महिने स्पेंड करून इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या आहेत आर्टिस्टनी, खूपच सुंदर. आणि आम्ही खूप सगळे शॉप्स पाहिले, सगळीकडचे गणपतीच्या मूर्त्या पाहिल्या. खूप जास्त कन्फ्युजन होतं, हा घेऊ की हा घेऊ. आणि फायनली हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आम्हाला खूपच आवडला आणि आम्ही तो घेतला. आणि खूपच छान आहे ही मूर्ती. आणि फायनली गणपती घेतल्यानंतर आम्ही थोडीफार अजून खरेदी बाकी होती, ती करण्यासाठी थांबलो. थोडंसं फोटो सेशन केलं इथं, कारण की फर्स्ट टाईम आले होते. आणि डिसाईड केलं की यावर्षी नंतर नेहमी पुढच्या वर्षी पण मी येणार, कारण की लोकांचा उत्साह बघून, घरातून बाहेर पडून त्या दिवशी तुम्हाला कळते की काय चालू आहे, किती उत्साह असतो वगैरे वगैरे. त्यानंतर आम्ही थोडंसं डेकोरेशनसाठी सामान किंवा आरतीसाठी जे सामान होतं ते घेतलं. आणि गणपतीला कव्हर करून आम्ही शेवटी निघालो घरी जायला, आमच्या गणपती बाप्पाला घरी वापस आणायला. हा जो गजानन मंदिरचा रोड आहे तो पूर्ण ह्या शॉप्ससाठी होता आणि तिथेच त्या रोडवरच पार्किंग केली होती. आणि खूप छान वाटलं एवढं सगळ्या लोकांचा उत्साह बघून, एवढा आनंद बघून. एक साईडचा रोड पूर्णपणे ब्लॉक होता आणि दुसरी साईड पण खूप जास्त गर्दी होती, आपण बघू शकता व्हिडिओजमध्ये. हे राईट साईडला आहे गजानन मंदिर. तुम्ही जर संभाजीनगरच्या असाल तर तुम्हाला माहीतच असेल. तर राईट साईडनीच ब्लॉक होता रस्ता असं नाही, तर लेफ्ट साईडनी पण खूप सगळे शॉप्स पण होते आणि खूप जास्त गर्दी पण होती. आणि गजानन मंदिरच्या समोरून जाताना तिथे दरवर्षी 2 गणपती बसतात, तर दोन वेगवेगळ्या मंडळांचे, तर ते पण होते, एक राईट साईडला आणि एक समोर. तर आम्ही हे सब्जी मंडईपासून पुढे जात होतो. गजानन मंदिरचा एरिया आहे हा जो एरिया जिथून आम्ही जात आहे सध्या. इथे आम्ही आधी राहायचो, हे आमचं आधीचं घर होतं जेव्हा माझे मुलं लहान होते. आणि हा पुंडलिक नगर रोड आहे. तुम्ही संभाजीनगरचे असाल तर तुम्हाला माहीतच असेल, हा शिवाजी महाराज पुतळा. फायनली आम्ही गणपतींना घरी आणलंय. माझ्या मुलाचं नावही गणपतीवरच ठेवलंय, प्रथमेश. त्यामुळे त्याचा तर खूप जास्त उत्साह असतो.
गणेश चतुर्थीच्या वेळेस. हे थोडं गणपतींना विराजमान करण्याआधी थोडं अरेंजमेंट सुरू होती. हे सगळं डेकोरेशन वगैरे माझ्या मुलांनी केलंय. आणि शेवटी आमचे बाप्पा विराजमान झालेले आहेत. खूपच सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि इतकी पॉझिटिव्ह वाईब येते ना गणेश चतुर्थीचा सण आला की. हे सगळे मोदक नैवेद्य वगैरे हे सकाळीच तयार करून ठेवलं होतं. नंतर आरतीची वेळ झाली आणि आम्ही आरती सुरू केली. आरतीनंतर थोडे भजे बनवले मी आणि हे आमचं फायनली बिफोर आणि आफ्टर. तर असा होता आमचा श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.